भास्कर इंगे, राहणार औरंगाबाद। इथं मी महानगरपालिकेमध्ये 10:30 वाजल्यापासून आलेले। इथं मुंडे सरकडे आले होते मी, आवास योजना घरकुलची यादी लागलेली आहे। मी मुंडे सरकडे आले, मुंडे सरनी मला खाली ऑनलाईन भरा, ऑनलाईन भरायला गेले तर तिथं म्हणे अगोदर 5,800 रुपये 3 रुपये भरणं लागणार म्हणे, तेव्हा तुमचे चॉईस फॉर्म भरणार। ऑनलाईनच्या ठिकाणी गेले ते म्हणे तुम्ही महानगरपालिकेत भरा। तिथून मग समोरच्या भागामध्ये पाठवलं। मला नुसतं फिरवत आहे। आता वाजले 2 वाजले सर। 2 वाजल्यापासून इथं भरपूर लोक आलेले होते। कोणाचे लोन होत नाही, कोणाचं सिव्हिल क्लिअर नाहीये, कोणाचं काही नाहीये, तरी त्यांना लोन मंजुरी होत नाहीये। मग यांचं म्हणणं आहे ज्यांना घर नाही घ्यायचं तिथं दुसरी लेडीज बसवत आहे, दुसरा जेंट्स बसवत आहे। हे मुंडे सरांनी पुरं आवेदन दिलेलं आहे। मुंडे सर आहे, आणखी त्यांचे 2-3 लोक आहेत। तिथं सगळ्यांनी माहिती दिली, या माहिती सुवर्ण तुम्हाला चालणार आहे। इथं प्रायव्हेट बँकेवाले येऊन बसवले, बँकेवाले पूर्ण कागदपत्र मागवत आहे। त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यावर मी ह्या लोकांनी काय करायचंय? लोन पण काढताय, 7 लाख लोन काढलं आपण, त्याला 10.5% लोन भरायचंय। त्यांच्याकडे मग लोन करण्यासाठी भाड्याने राहिलेलं पडताळ खाता ना, कोणाला 2,000 रुपये भाडा आहे, कोणाला 3,000 आहे। इथं बँकेवाले हप्ता बांधून घेत आहे 5,000 किंवा 3,000। मग ते हप्ता कुठून भरणार हे लोक? ज्याला लोनची गरज नाहीये, आवास योजना आहे तर हे तुम्ही घ्या, तुम्ही मान्य करते मी। 2 लाख घ्या, 3 लाख घ्या, हे 7 लाख 15 लाख भरू शकत नाही। ह्या लोनचं मान्यता होत आहे 7 लाखाची, तुम्हाला 14 लाख फेड करणं आहे। 14 लाखामध्ये आपण दुसरीकडेच स्वतःचं घर होऊ शकतं ना आपलं। याच्यात 8 पण आहे, 10 वर्ष तुम्ही भाड्यानं देऊ शकत नाही, 10 वर्ष तुम्ही भाड्यानं विकू शकत नाही। तुम्हाला सोपल तिथं राहणं गरजेचं आहे। आणि लोक इकडे नंबर पण लागताय, 30 गाव, 40 गाव, 50 गाव, असं कुठं काय काय नंबर टाकलेले त्यांनी। आणि लोकांना कामाला यायला तिथून येऊ शकतात का? मुंडे सरांनी हे ऑन केलेलं आहे, ज्याला घर घ्यायचं नाही ती कोणतीही विदारिक बाई येऊन शकते, तिथं तुम्ही नाव भरू शकता। आणि त्या बाईने जर ते 5,000 भरले, ती बाईला ते 5,000 रुपये रिटर्न भेटू शकत नाही। माझी भूमिका आहे, तुम्ही लोन देत सरकारी, एक तर लोन मंजूर झालं पाहिजे आणि लोन करून देणे, यायनेच लोन करून द्या, लोकांना यायने फिरू देऊ नये। आता एक माणूस आला 4 दिवसापासून ते फिरतोय, त्याची मजुरी ते सगळं करून, तरी त्याचे डॉक्युमेंट्स तयार असताना त्याला लोन भेटत नाहीये। मग याच्यावर आवाज सरकारनं उठवायला पाहिजे ना। यांचे काय, यांचा महिना भरतो, यांना पेमेंट येऊन जाते। तुमचं म्हणणं म्हणजे असं आहे की महानगरपालिकेकडून यांना जे लोन सुद्धा उपलब्ध करून द्या, यायनेच करून द्या। आम्हाला कुठे यायची गरज, हिंडायची गरज नाही। आम्ही रोज करतो, मजुरी करतो, हे खर्च पण घेताय आमच्याकडून, कमिशन पण घेताय, आणि तरी पण लोन करून देत नाहीये। लोन करून देण्यासाठी यांनी तर बँकवाल्यांना बसवलेलं आहे। बँकवाल्याला बसवलंय तर बँकवाले सगळे डॉक्युमेंट्स मागताय, पूर्ण डॉक्युमेंट्स, शॉपी लायसन, पेमेंट वगैरे। त्यांच्याकडे नाहीयेच, पेमेंट स्लिप नाही, त्या लोकांनी काय करायचं? कोणाचं सिव्हिल नाहीये, त्या लोकांनी काय करायचं? आता त्या लोकांनी भरलेले, काही जणांनी भरलेले 5,000 भरले, त्यांनी 1 लाख रुपये सुद्धा भरले, त्या लोकांनी 1 लाख सुद्धा भरले, आणि त्या लोकांचं आता लोन होत नाही। त्यांनी घर त्यांनी हे करून दिलं पाहिजे, आणि बँक जप्त करणं घेतात, मग हे स्वतःच लोन करून स्वतः घर घेतल्याला परता खाता ना सर। हे तुम्हाला आवास योजना आलेली आहे ना, हे आवास योजना तर सरकारनेच तुम्हाला थोडीफार मदत केली पाहिजे। सरकार डायरेक्ट अंग काढून घेत आहे ना, सरकार म्हणतो आम्ही याच्यात काहीच मदत करत नाही, मग हे उद्योग करून काहीच फायदा नाहीये ना। तुमचं नाव सांगा। वर्षा भास्कर इंगे।